येवला शहरातील पारेगाव शिवार परिसरात असलेल्या कृष्णाई लॉन्सच्या मागे एक नर जातीचे काळवीट मृतावस्थेत आढळून आले। हे काळवीट रक्ताळलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात बिबट्याने हल्ला केल्याची अफवा पसरली आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। वनाधिकारी राहुल घुगे, पंकज नागपुरे, गोपाल राठोड आणि चालक सुनील भुरुक यांनी परिसराची आणि काळविटाच्या शरीराची पाहणी केली। प्राथमिक पाहणीत असे दिसून आले की सदर काळविटाचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला नसून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाला आहे। बिबट्याच्या शिकारीची पद्धत आणि कुत्र्यांच्या हल्ल्याच्या खुणा यात फरक असल्याने वन विभागाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले। पुढील कारवाईसाठी वन विभागाने मृत काळवीट ताब्यात घेतले। नियमानुसार काळविटाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले। सर्व अवयवांची खात्री केल्यानंतर वन विभागाच्या उपस्थितीत काळविटावर रीतसर दहन करण्यात आले। वनाधिकाऱ्यांच्या परिसरातील शेतकरी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। पारेगाव शिवारात आढळलेले काळवीट हे कुत्र्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहे। नागरिकांनी बिबट्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। वन्य प्राणी संदर्भात काहीही संशयास्पद आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनाधिकारी राहुल घुगे यांनी केले आहे। नमस्कार, मी राहुल घुगे, वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक। आज रोजी पारेगाव शिवारातील कृष्णाई लॉन्सच्या मागे कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एक नर काळवीट ठार झाले अशी बातमी आम्हाला मिळाली होती। वन विभागाने केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलेलो असून इतरत्र मिळालेल्या बातमीनुसार हा हल्ला बिबट्याने केलेला आहे अशा अफवा पसरताना आम्ही ऐकतोय। तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आम्ही आमच्या केलेल्या तपासणीनुसार हा हल्ला कुत्र्यानेच केलेला आहे हे सिद्ध झालेले आहे। नागरिकांनी अशा प्रकारे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या AI च्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध फोटो वगैरे बिबट्याचे पसरवण्याचं काम चालू आहे। तर नागरिकांनी अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या संदर्भात कुठलीही हालचाल जर नागरिकांना जाणवली तर थेट वन विभागाशी संपर्क साधावा, आमच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा 1926 ही वन विभागाची टोल फ्री लाईन आहे, त्यावर संपर्क करून वन विभागाशी संपर्क साधावा। या सर्व गोष्टींमध्ये वन विभागाला सहकार्य करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वन विभागाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे मी वन विभागातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।